शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जातात। जवळपास 30 वर्ष नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंचे पीए म्हणून काम पाहिलं। पण याच नार्वेकरांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून सध्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। बीड हत्या प्रकरण संदर्भात रडारवर असलेल्या बीडचा वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला। त्यावेळी नार्वेकरांनी पोस्ट लिहित मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं। मिलिंद नार्वेकर यांचं अशा प्रकारे अभिनंदन करणं याचं सध्या अनेक अर्थ लावले जात आहेत। पाहूयात नार्वेकरांच्या मनात नेमकं काय आहे। मिलिंद नार्वेकर गेली 30 वर्ष उद्धव ठाकरेंची जणू सावली बनून वावरणारे त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर। पण हेच नार्वेकर गेल्या काही दिवसात त्यांच्या ट्विटरवरील राजकीय पोस्टमुळे चर्चेत आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला। त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाजी यांचं अभिनंदन। ठाकरेंची शिवसेना ही सध्या फडणवीसांची कट्टर विरोधक आणि याच विरोधी गटाचे प्रमुख असलेल्या ठाकरेंचे निकटवर्तीय बीडमधल्या प्रकरणावरून फडणवीसांचं अभिनंदन करत असतील तर चर्चा तर होणारच। फक्त बीडच्या घटनेबद्दलच नाही तर याआधी सुद्धा मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या ट्विटरवरच्या राजकीय पोस्ट या थेट ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेविरोधातल्या होत्या। त्यामुळं मिलिंद नार्वेकरांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय या चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्यात। आता मिलिंद नार्वेकरांच्या या आधीच्या पोस्ट काय होत्या तेही पाहूया। 28 नोव्हेंबर 2024 महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल रश्मी शुक्लाजी यांचं मनपूर्वक अभिनंदन। 5 डिसेंबर 2025 देवेंद्र फडणवीसजी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तसंच श्री एकनाथ शिंदेजी व श्री अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। आणि त्यानंतर ही नार्वेकरांची कालची पोस्ट। सोशल मीडियातल्या या पोस्ट संदर्भात नार्वेकर माध्यमांसमोर मात्र कधीच बोलले नाहीत। मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या पोस्ट संदर्भात विचारलं असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। नार्वेकर हा इंडिव्हिज्युअल माणूस आहे, त्यामुळे त्याची काय भूमिका असू शकते ह्याच्याबद्दल तुम्ही मला का विचारता? तो मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यामुळे मोठ्या मनाची माणसं अशी मोठी असतात, ते लिबरल असतात एकदम, त्यामुळे ते व्यक्त होतात। आम्ही तेवढे मोठे नाही, त्यामुळे आम्ही आपल्या मर्यादा सांभाळून बोलतोय। मिलिंद नार्वेकर गेली 3 दशकं उद्धव ठाकरेंसोबत वावरत आहेत, पण उद्धव ठाकरेंच्या ते संपर्कात कसे आले? मिलिंद नार्वेकर मुंबईच्या मालाडमधील लिबर्टी गार्डन परिसरातील वॉर्डमध्ये शिवसेना गटप्रमुख पदाचं काम पाहायचे। 1992 साली वॉर्ड विभागला गेला। नव्या वॉर्डच्या शाखा प्रमुख पदासाठी नार्वेकरांनी मातोश्री गाठली। सर्वसामान्य कुटुंबातील नार्वेकर शाखा प्रमुख होण्यासाठी मुलाखतीला गेले। ती उद्धव ठाकरेंसोबतची त्यांची पहिली भेट। नार्वेकरांमधली हुशारी पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना ऑफर दिली, शाखा प्रमुख व्हायचंय की अजून काही जबाबदारी चालेल? मिलिंद नार्वेकरांनी उत्तर दिलं, तुम्ही सांगाल ते। तेव्हापासून नार्वेकर कायम उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे। त्यामुळे ठाकरेंच्या इतक्या जवळचा माणूस विरोधी पक्षाच्या नेत्यांचं त्यांच्या भूमिकेचं कौतुक करत असेल तर त्याचे अनेक पडसाद राजकीय वर्तुळात लगेच उमटतात। नार्वेकरांच्या गेल्या काही दिवसातल्या पोस्टमुळे नेमकं तेच घडलंय। आपले कट्टर विरोधक एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणवीस असो यांचं जाहीरपणे केलेलं अभिनंदन असो, यामुळं मिलिंद नार्वेकर काय साध्य करतात? पक्षाची भाजपसोबतची जवळीक वाढवत आहेत की मग पक्षाविरोधात भूमिका घेत आहेत? याचं उत्तर अद्याप मिलिंद नार्वेकर जाहीरपणे देत नाहीत। पण त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टवरून नेमकं मिलिंद नार्वेकर यांना काय साध्य करायचं याचं उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।